आजच झाला होता की काय, म्हणजे माझा वाढदिवस आज आहे की काय असं आज वाटायला लागलंय की सगळे येऊन म्हणतायत महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मग कुठेतरी प्रश्न पडला, 8 मार्चच का जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो? का आपण आजच्या दिवशी महिलांना स्वातंत्र्य म्हणून स्वातंत्र्य देतो? का महिलांच्या कर्तृत्वाचं गुणगान आपण आजच्या दिवशी करतो? किती खंताची बाब आहे ना. वर्षाच्या 365 दिवसांपैकी फक्त एकच दिवस महिलांच्या कर्तृत्वाचं गुणगान आपण करतो, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण देतो. त्यांच्या रोजच्या दगदगीच्या जीवनातून मात्र एकच दिवस त्यांना मुक्तता देतो. खरंच मुक्तता देतो का? हाही प्रश्न कुठेतरी पडायला लागला. मला तर वाटायला लागलंय महिला दिन जणू बैलपोळ्याच्या सणासारखं झाले की काय. जसं बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या शेतकरी आपल्या बैलाला जसं छान आंघोळ घालतो, स्वच्छ करतो, स्वच्छ धुतो, त्याला खाऊ पिऊ घालतो आणि वाजवत गाजवत गावातून मिरवणूक काढतो, तसंच आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याला खाण्याला जुंपतो आणि राबवून घेतो. कधी तर लगेच बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी. तसंच जणू काहींचा स्त्रियांचं झालंय. एक दिवस त्यांच्या कर्तृत्वाचं गुणगान करायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून काम करून घ्यायचे, त्यांच्याकडून घरचे सगळे कामं करून घ्यायचे. स्त्रियांचं आयुष्य इतकंच आहे का? खरं तर कर्तृत्वान स्त्रियांचं आयुष्य इतकं नाहीच, इतकं छोटं तर बिलकुल नाही. असं म्हटलं जातं की पुरुषांचा पगार आणि महिलांचे वयवर्ष कधी विचारू नये. का? कारण एक स्त्री स्वतःसाठी कधीच जगत नसते. ती जगते दुसऱ्यांसाठी, ती जगते समाजासाठी, ती जगते घरातल्यांसाठी, ती जगते घरातल्या एक ना एक व्यक्तींसाठी ती स्त्री जगत असते. अष्टभुजा म्हणून आपण देवीची पूजा करतो, पण आपल्या घरातच अष्टभुजा आहे म्हणून आपण आपल्या घरच्या लक्ष्मीची पूजा करत नाही, तर लक्ष्मी पूजनच्या दिवशी मातीची मूर्ती आपण घेऊन आणतो आणि त्या मूर्तीची पूजा आपण करतो आणि दुसरीकडे त्या स्त्रीला म्हणजे आपल्या घरच्या लक्ष्मीला शिव्या घालतो, उन बोलून तिची अवहेलना करतो. कशा समाजात जगतोय आज आपण? आजच्या काळात महिला खरंच सबला झाल्यात का? हाही प्रश्न कुठं पडायला लागलाय. सरकार महिला सबलीकरणाचं काम करतं. एकीकडे स्त्री भ्रूण हत्या रोका म्हणून कार्यक्रम राबवले जातात, तर दुसरीकडे त्या स्त्रीवर बलात्कार घडवून आणले जातात. अगदी छोट्या बाळापासून ते म्हाताऱ्या आजीबाईपर्यंत आज महिलांना बलात्कारांना सामोरं जावं लागतंय. मग कुठून आम्ही म्हणतो की महिला सुरक्षित आहेत? कुठून आम्ही म्हणतोय की महिलांना हक्क मिळालेत? त्या कायद्याने कदाचित महिलांना हक्क मिळालेले असतील, पण खऱ्यामध्ये महिलांना हक्क मिळालेत का? आज कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन असू द्या, पुरुष प्रधान संस्कृतीने कधीच महिलांना घरात उंच आवाज करून बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. आणि कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा कार्यक्रमाचं नियोजन असू द्या, कधीच महिलांना प्रथम स्थान दिलं जात नाही. त्यांना कधीच विचारलं जात नाही की तुला काय वाटतंय. पण मला विचारलं तिला काय वाटतंय. तिला फक्त एवढंच वाटतंय की तुम्ही तिला तिच्यामध्ये मिळवून, तुम्ही तिला तुमच्यामध्ये मिळवून घ्या, तुम्ही तिला माणूस म्हणून जगू द्या आणि माणूस म्हणूनच तुम्ही तिला अधिकार द्या. तिला असं कधीच वाटत नाही की तुम्ही तिची रोज पूजा करावी, कधीच वाटत नाही की तुम्ही रोज तिची पूजा करावी. तर तिला फक्त एवढंच वाटतं किमान एकदा तरी तुम्ही तिचा गुणगौरव करावा, इतकंच फक्त स्त्रीला वाटत असतं. पण आजच्या समाजाला हे करणं शक्य नाही. मग असं वाटायला लागलंय आज आमचं चुकतंय तरी काय? आज आमचं काय चुकतंय? तर आज स्त्रियांचा स्वाभिमान डगमगतो. हा समाज आम्हाला स्वाभिमानाने जगू देत नाही. पण ज्या दिवशी आमचा स्वाभिमान बळावेल ना, ज्या दिवशी आमच्यातला स्वाभिमान जागा होईल ना, ज्या दिवशी आमचं कर्तृत्व आम्हाला सांगेल की नाही तू हे करू शकतेस, त्या दिवसापर्यंत मला तरी नाही वाटत की कोणतीही स्त्री खऱ्या अर्थाने जगू शकेल. त्या दिवसापर्यंत तरी कोणती स्त्री खऱ्या अर्थाने जगू शकत नाही असं मला वाटतं. असं जरी म्हटलं की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सामोरे जाऊ देत नाही, तर आपण आजच्या महाविद्यालयामध्ये शिकतोय त्या महाविद्यालयात तरी ही गोष्ट खोटीच असेल असं मला वाटतं. असं म्हणतात की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सामोरं जाऊ देत नाही, पण आपण आजच्या महाविद्यालयामध्ये शिकतोय त्या महाविद्यालयामध्ये अशा काही कर्तृत्ववान प्राध्यापिका आपल्याला मिळालेले आहेत, असे काही गुरु आपल्याला मिळालेले आहेत की ज्यांच्या आधाराची थाप आमच्या पाठीवर बसते. ते आम्हाला नेहमी म्हणत असतात की नाही, ध्येयाचं शिखर कितीही मोठं असू दे, तुम्ही आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी नेहमी लढत राहा आणि तुम्ही
तुम्ही एक दिवस त्या ध्येयाच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचाल. आणि त्यांना मला आज आनंदाने सांगावं असं वाटतंय की ज्यावेळी तुम्ही आपल्या आधाराची थाप आमच्या पाठीवर देताना तेव्हा खरंच आम्हाला वाटतंय की नाही, ध्येयाचे शिखर कितीही मोठं असू दे, आम्ही एक दिवस तिथपर्यंत नक्की पोहोचणार आणि ध्येयाचे शिखर नक्की गाठणार. पण हे होतंय कुणामुळे? आपल्यासारख्याच महाविद्यालयामधील काही कर्तृत्ववान प्राध्यापकांमुळे. आजच्या तरी दिवशी मी त्यांना मनापासून मनापर्यंत धन्यवाद देते. खरंच थँक्यू मॅम. स्त्री म्हणजे जन्मदात्री, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा स्त्री शक्तीला मी आजच्या दिवशी त्रिवार मानाचा मुजरा करते आणि मला 2 शब्द इथेच थांबवते. Thank you, Linadri, for your powerful words.